महापालिका निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधींच्या हातात सत्तेच्या चाव्या आल्या तरी स्थायी समिती सदस्य, स्वीकृत नगरसेवक, परिवहन समिती आणि विषय समिती यांच्या सदस्य निवड प्रक्रियेस अद्याप मुहूर्त मिळत नसल्यानं सदस्य निवड प्रक्रिया लांबत चालली आहे. येत्या 18 मार्च रोजी होणाऱ्या महासभेत स्थायी समितीचे विषय पटलावर घ्या असे आदेश आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे नवी मुंबईचं गणित अद्यापही न बदलल्यामुळे ही निवड लांबणीवर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प विशेष महासभेतच सादर केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. 5 मार्च रोजी ही विशेष महासभा घेतली जाणार होती, परंतु अवघ्या एका दिवसात पालिकेनं घुमजाव केलं आणि सदस्य निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडली. आता देखील त्याची तारीख अद्यापही निश्चित होऊ शकलेली नाही. येत्या 18 मार्च रोजी होणाऱ्या महासभेत सदस्य निवडीचे विषय मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. परंतु त्या महासभेत सदस्य निवडीचे विषय घेण्यात आलेले नसल्याची माहिती समोर आली आहे. पालिका निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार तसंच पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी मागे घेतल्याची स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे, परंतु त्यांचं अवसान गळालंय. सदस्य निवड आता केव्हा होणार हे या इच्छुकांना माहीत नसल्यानं ते देखील आता आशेवर बसलेत.